पूर्ण जालना शहराच्या जिल्ह्याच्या आयुक्त महानगरपालिकेच्या ह्या स्वतः IAS मला नेहमी हे आवडणार आहे की अशा प्रकारची कर्तृत्ववान महिला ह्या नेहमी माझ्या मुलीशी चर्चा कराव्या. हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता, कारण याच्यातही आम्ही बऱ्याच IAS बघतोय भविष्यात. तर एक खंबीर नेतृत्व, मॅडमची 2 वेळा भेट होण्याचा प्रसंग आला. मला मॅडमचं सगळ्यात चांगली गोष्ट जी आवडली ते वेळेच्या बाबतीत खूप पंक्च्युएट आहे. बेटा काही शंका असेल विचारायची आहे? नाही. तर वेळेच्या बाबतीत ते अतिशय पंक्च्युएट आहे. आज 8चा कार्यक्रम होता, त्या 7:50ला गाडीमध्ये बसलेलं, पण आपण पालक आलेले नव्हतं म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम थोडं उशिरा यावं. तर हे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं लक्षण असतं की माझे डॉक्टर जे हस्बंड जे आहे ते डॉक्टर आहे, तर त्यांचं सजेशन होतं की मॅरेज पूर्वी तुम्ही हे लसीकरण घ्या. तर माझी वय 27 होती, मला 3 घ्यावे लागले. काय की जास्त वयामध्ये तुम्हाला 3 घ्यावे लागते. पण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे आपल्याला पाठवलं आहे, महाराष्ट्र सरकारने जे आपल्याला वॅक्सिन पाठवले आहे ते स्पेसिफिक 14 ते 15 वर्षाची मुली आहे त्यासाठी पाठवलं. तिचं कारण असं आहे की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन एकदा विचारा, एक सिंगल वॅक्सिन 10,000चं असते. 9 ते 10,000चे एक सिंगल वॅक्सिन आहे. मी 3 घेतले. तर आता सरकार हे चालू करते आहे योजना की स्पेसिफिक टार्गेट जे 14 ते 15 वर्षाची मुली आहेत त्याला आपण देऊ. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि ते वयामध्ये आपण एक पण दिलेला लसीकरण तर त्यांना तेवढं चालते, त्यांची बॉडी इम्युनाइज होऊन जाते. जसं राजे मॅडम म्हटले की वॅक्सिनमध्ये काय असतं, प्रत्येक वॅक्सिनचा एक सोपा प्रोसेस हे आहे की जे व्हायरस तुम्हाला इफेक्ट करणार तेच व्हायरस डॉक्टर्स घेतात, ते व्हायरसला किल करून टाकतात, तिला मारून टाकतात. त्यामध्ये क्षमता नसते. ते मारलेला व्हायरस तुमची बॉडीमध्ये टाकतात. तो व्हायरस तुमची बॉडी समजते की असं बाहेरून काहीतरी प्रकरण आलंय, तिला समजून बॉडी रिॲक्ट करते आणि तशी अँटीबॉडी. आपण तिची प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेऊया. मी आणि माझी आई त्यांचं बोलणं ऐकत होतो आणि आम्हाला त्यांचं मत पटले, म्हणून आम्ही वॅक्सिन घ्यायचं ठरवलं. आणि मला वॅक्सिन घेताना काही त्रास नाही झाला आणि नॉर्मली वॅक्सिन घेतली नाही. सर्वांना सांगशील तुझ्या मैत्रिणीला ही वॅक्सिन घेतली पाहिजे, त्रास होत नाही, ती सुरक्षित आहे असं सांगशील तुझ्या मैत्रिणीला? मी माझ्या मैत्रिणीला सांगेन की काही त्रास नाही होत, तुमच्या चांगल्यासाठीच ही वॅक्सिन आहे आणि सगळ्यांनी हे घ्यावी. कमिशनर मॅडमने इथं येऊन HPV वॅक्सिनबद्दलची जनजागृती केली. प्रथमतः तुमचं मी महानगरपालिकेच्या वतीनं आणि कमिशनर मॅडमच्या वतीनं खूप अभिनंदन करते की तुम्ही या वॅक्सिनबद्दलच्या जो तुमचा निर्णय आहे मुलीला तुमच्या वॅक्सिन देण्याबद्दलचा तो तुम्ही घेतला. आणि त्यातल्या त्यात तिचं पण मी अभिनंदन करते की तिनं पण त्या वॅक्सिन घेतली. त्यात तुम्ही ती का घेतली, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटलं मॅडमच्या जनजागृतीला घेऊन ते थोडक्यात सांग. आपल्याला मॅडम काय सांगू लागल्या की ती वॅक्सिन घेतल्यानंतर की काही त्रास होत नाही आणि की जे काही होणारे जे काही आजार आहे तर ते चांगले होतात. आणि जे काही आजार नाही काय, समजा कॅन्सर झालं तर काही पाळी वगैरे असतात ना ते समजा लेडीजचे, तर त्याला काही त्रास होत नाही. त्यामुळं मी ते घेतलं वॅक्सिन ते माझ्या मुलीला. आणखी चांगलं आहे, तुम्ही पण घ्या एकदा. कॅन्सर झाला समजा तर त्याला की खूप खर्च लागतो. आणि ते काय माहिती का की जर कधी आपण की बाहेरून घेतलं तर 10,000 रुपये खर्च सांगतात. तर इथं शाळेमध्ये सरस्वती भवनमध्ये शाळेमध्ये आम्हाला की फ्री दिलेलं आहे इंजेक्शन. असं तुम्ही पण घ्या, एकदम चांगलं राहतं बाबा. मल्टिप्लाय होतात आणि वेगळे वेगळे प्रकारचे आम्हाला त्रास देऊ शकतात. तसंच एक ह्युमन पॅपिलोमा